नमस्कार मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी मिळणार 106 कोटी लवकरच करणार वितरण। तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। नैसर्गिक आपत्तीमुळे 4 वर्षांपासून झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई वितरणाचा मुद्दा अखेर निकाली लागलेला आहे। यामुळे भरपाईसाठी ताटकळत बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 106 कोटी रुपये लवकरात वितरित केले जाणार आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, महसूल विभागाच्या सूत्रांनी 106 कोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच पैसे दिले जाणार आहेत। तर राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 2020 मध्ये शेतीचे नुकसान झालेले होते, मात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळालेलीही नव्हती। त्यानंतर राज्याच्या काही भागात सलग 2021 व 22 मध्येही पिकांचे नुकसान झालेले होते। याच काळात कोविड या साथीचा प्रादुर्भाव झालेला होता, त्यामुळे भरपाईचे प्रस्ताव धूळ खात पडलेले होते। पुण्यासह राज्यातील इतर विभागाच्या महसूल आयुक्तांनी त्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता। ही समस्या निकाली काढण्यासाठी मुख्य सचिवांनी नैसर्गिक आपत्ती संदर्भातील राज्य कार्यकारी समितीची बैठक देखील घेतली होती। सूत्रांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मान्यता दिलेली होती, परंतु शासनाकडून अंतिम आदेश काढला जात नव्हता। अखेर महसूल विभागाने उपसचिव संजय धारुरकर यांनी बुधवारी तारीख 21 ला मदत मंजुरीचे आदेश दिलेले होते। तर 106 कोटी रुपयांचे वितरण नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना दिले जात आहे हे पाहण्यासाठी जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे। कोणत्या व्यक्तीला किती नुकसान भरपाई दिली याचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा। धन्यवाद।